उपोषणाचा तिसरा दिवस. पाटलांची तब्येत खालावली. आजही डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत. काल पाटलांना तपासणी केली होती, त्यांची शुगर चेक केली होती. आज पुन्हा डॉक्टर या ठिकाणी जे आहेत जरांगे पाटलांची जी तपासणी आहे ते करण्यासाठी आलेले आहेत. पाटील आजही तपासणी करू देता का नाही माहीत नाही. पाटलांची चिडचिड होत आहे, कारण की पोटात अन्न नाही, पाणी नाही, पण त्यांची तपासणी करणं हे आपलं कर्तव्य आहे. या ठिकाणी त्यांची शुगर लेवल कालच कमी झाली होती. काही करून पाटलांची तपासणी करणं हे खूप गरजेचं झालेलं आहे. या ठिकाणी वेळोवेळी डॉक्टर येत आहेत, पण गोष्टी अवघड होत चाललेल्या आहेत. पाटलांची तब्येत खालावत चाललेली आहे आणि आपण काही करू शकत नाही आहे सध्या, कारण पाटील ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. नेहमीप्रमाणे डॉक्टर पण निराश झालेले आहेत आणि पाटलांचं पण साहजिक आहे. अन्न नाही, पाणी नाही, हे 6वं उपोषण आहे आणि शरीरसुद्धा आता साथ देत नाही आहे. पाहू शकतो आपण डॉक्टरची ड्युटी करता येऊन जात आहे. पण पाटलांनी जे आरपार उपोषण यावेळेस जे सुरू केलेलं आहे, हे या ठिकाणी समाजावरचं प्रेम आणि त्यांची जी जिद्द आहे मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायची, ती यातून दिसून येत आहे. एक मराठा, लाख मराठा, 6 कोटी मराठा.